पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय करतेस तू सरिता? तुम्ही कशाला इथे उभे राहिलात पण मग? खिसे तास पडतोय मी. किती वेळ झाला खिसे तपासताय तुम्ही? हा मग तू महिन्याभराचे सगळे कपडे एकत्र धुवायला काढले. तुमच्यामुळे एवढा सगळा ढीक झालाय, कळलं ना? दिवसातून 2-2, 3-3 वेळा कपडे बदलायचे आणि तसेच गोळे करून ठेवून द्यायचे कपाटामध्ये. मग कुबट्ट वास येतो सगळ्या कपड्यांना. तुमची मुलं पण तशीच आहेत. हा, तो रॉनी म्हणू नका, पिलू म्हणू नका, जसा बाप तशी मुलं. वा, आज फक्त आमच्या तिघांबद्दलच तक्रार आहे, सोनबाई बद्दल नाहीच आहे. कारण त्या बाबतीत ती हुशार आहे. वेळेवर कपडे टाकते धुवायला. मी वॉशिंग मशीन मधून कपडे धुते आणि वाळत टाकते. ती वाळलेले कपडे काढते आणि छान घड्या घालून ठेवून देते. अलिखित नियम आहे आमच्या दोघींमध्ये. दोघींनी कामं वाटून घेतलेली आहेत आम्ही, कळलं ना? हा नाही ग, नाही. पुढच्या संडेला जाऊ, मला नाही जमणार. नाही, आज जरा गोंधळ आहे. काय? नाही नाही अगं, घरात गोंधळ नाहीये. घरात गोंधळ नाहीच आहे काही. 2 मिनिटं थांबा, मी हिच्याशी बोलते. काय? एक मिनिट थांब. सासूबाई, आज माझा जरा गोंधळ आहे. काय? तू बाहेर नाही कुठे बाहेर चाललीस का? मी कुठे म्हटलं मी बाहेर चाललीये? नाही अगं थांब ग 2 मिनिटं. काय? सासूबाई, मी माझ्या मैत्रिणीशी बोलतीये. तू एकतर माझ्याशी बोल, आता तिच्याशी बोल, कळत नाही मला काय ते. बरं ठीक आहे, आता तुमच्याशी बोलतीये. नाही, कानातले बोळे काढ आधी, तर मला कळेल की तू माझ्याशी बोलतीयस. 1 मिनिट. हा, आता होल्डवर टाकलाय. हा. सासूबाई, मी काय म्हणते, तुम्ही आज जरा सकाळची कामं करू शकता का प्लीज? आता मीच कौतुक केलं ना तुमच्याकडे. आम्ही दोघांनी कामं वाटून घेतलीत म्हणून, आणि आता बघा कसं करते ते. हीच माझ्या हातात कोली देते, तर मी तरी काय करणार? सासूबाई, अहो असं काय करताय? माझी कॉन्फरन्स आहे. आज रविवार आहे, विसरलीस का? आज कुठलेली कॉन्फरन्स? तेच ना, का ठेवली काय माहिती, पण आहे कॉन्फरन्स आणि मला काम पण करायचंय, प्रिपेअर करायचंय. ऐका ना, मी संध्याकाळचं सगळं करीन, तुम्ही सकाळचं करा फक्त. ओके? हा, थँक्यू. बोल ग. नाही अगं, नाही जमत, खरंच नाही ग. थँक्यू म्हणून निघून गेले? मी कधी म्हटलेलं सकाळची सगळी कामं मी करते म्हणून? ना, तिची कॉन्फरन्स आहे ना, करून टाका मग. आज रविवार आहे, कसलेल्या कॉन्फरन्स? बघितलं हसण्याचा आवाज आला ना? कशी खिदय ते बघितलं ना तुम्ही? मी बसलेच आहे ना घरात काम करायला सगळ्यांची. हा, तुम्ही आला तिच्या पप्पांचा किमान असे करत. शी, काय घाम आज सुटलाय नुसता. हा, तिकडेच राईट साइडचं 3रं दुकान आहे. 3रं. बरोबर. मंदिर में हो एक जलता दिया. शंतनू, काय किती जोरजोरात गाणी लावली स्पीकरवर? इयरफोन्सवर लावायची ना. अरे ते इयरफोन्स खराब झालेत ग. बघ ना, ऐकणं गाणं किती मस्त वाटतंय. किती छान असं फ्रेश वाटतंय ना, मस्त वाटतंय ना. हो, पण आता तुला काम नाही म्हणून रिलॅक्स होऊ नकोस लगेच. मला कॉन्फरन्स आहे थोड्या वेळात. थोड्या वेळात आहे ना, मग थोड्या वेळाने करशील काम. तोपर्यंत माझ्या बरोबर एन्जॉय कर. एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे. कपडे द्या, कपडे धुवायचे, कपडे द्या. नाही. कपडे द्या धुवायचे. अरे कॉन्फरन्स आहे ना सुनबाईची, मग कपडे. काय चाललंय तुमचं? घेते मी घेते. ए बघ शंतनू, तिचा वेळ खूप महत्वाचा आहे. तिला कॉन्फरन्स आहे आणि म्हणून मी सगळी कामं करते. तिच्या वेळेचं महत्व तुलाही कळायला हवं, कळलं ना? तर टाइमपास करू नका. तिला कॉन्फरन्सची तयारी करू दे. हा, चला. तुझ्यामुळे मला हे सगळे टोमणे ऐकावे लागतात. तर ठीक आहे ना, आपण आपल्या प्रेमासाठी एवढं तर करू शकतो ना. प्रेमासाठी मी काही करू शकते, पण हे टोमणे ऐकून एक दिवस मी काय बोलतेस? एन्जॉय कर ना तू फक्त. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. रॉनी, चल ये लवकर, कपडे दे धुवायला. कुबट्ट वास येतो नाहीतर त्याला.
मी मशीन लावून टाकते. हा ए थांब थांब मा. हा मा. काय रे? हॅलो हे घे. किती वेळ खिसे तपासलेस ना? मला आज वेळ नाही खिसे तपासत बसायला. मा मागच्या वेळेचा मार लक्षात आहे माझ्या. राहायलाच पाहिजे. मागच्या वेळेला कुठल्या तरी मैत्रिणीची नेल पॉलिशची बाटली तुझ्या डोळ्याच्यात राहिली होती पॅन्ट मध्ये. मग ती फुटली असती ना आतमध्ये तर सगळे कपडे रंगीबेरंगी झाले असते. मा काय आज काय सगळी कामं तूच करायची ठरवलीस का? वहिनीला सुट्टी नाही का? अरे सुट्टी असून काय उपयोग? तिला कामं असतात बाबा. आज कॉन्फरन्स आहे तिची, त्यामुळे भरपूर काम आहेत मला आज. चल चल मशीन लाव तिकडनं, उशीर होतोय. लावलंस? लावलं. चला चल 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 कामं पडलेत भरपूर. चला लॅपटॉप ऑन करून सगळं सेट करून ठेवते. थोडा वेळ आहे पण आयत्या वेळेला काही गडबड नको व्हायला. हे वायफाय आलं नाही ते नाही सगळा गोंधळ नको. से इयरपॉड्स कुठे गेले? अरे असं कसं होईल? कुठे ठेवले मी इयरपॉड्स? कुठे गेले? ड्रेसिंग टेबलवर पण नाही आहेत. शंतनू शंतनू काय काय आलं? ऐक ना, माझे इयरपॉड्स कुठे गेले? मगाशीच तर काढले ना मी तुझ्या कानातनं. ते माहितीये मला पण कुठे आहेत आता? मिळत नाहीयेत मला. कॉन्फरन्स आहे माझी. हा इथे इथे ठेवले होते बेडवर आपल्या. नाही आहेत, मी चेक केलं. इथे नाहीये नाही यार. मग कुठे गेले? हा अरे अचानक कसं काय वाजायला लागलं हे? काय झालं? काय एवढा कसला आवाज येतोय? बघा ना आतापर्यंत व्यवस्थित चालू होतं मशीन, अचानकच आवाज यायला लागला. एक मिनिट आई बाजूला हो. फुटायच्या आधी बंद करू दे. हा, स्विच बंद करायच्या आधीच बंद पडलं. बघ ना. काय 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 झालंय? हा आवाज कसला? हा खिशात काय ठेवलं होतंस? काय ठेवलं होतंस खिशात? हे. हा? कुणाचे कानातले वगैरे काय होतं का? नाही आई आई काही नव्हतं. तूच माझ्या कपड्यांचे खिसे चेक केलेस. हो. मंत्री मी तुमच्या समोर खिसे चाचपले तर आई मला तर सवयच आहे ना आधी खिसे चेक करायची. मग कुणाचं? आता एक लक्षात ठेवा, ज्याची कोणाची वस्तू खिशामध्ये सापडेल, या मशीन मध्ये सापडेल ना, त्याने आज दिवसभराची सगळी कामं करायची. मी एकटीनंच का करायचं? दिवसभराची कामं. हो, आधीच काय कामं कमी आहेत का मला म्हणून हे वाढवून ठेवलेत तुम्ही? हे माझे एअरपॉड्स बघितले का? कोणी सापडत नाहीयेत. कुठे आहेत? माझी कॉन्फरन्स आहे अर्ध्या तासात. हो. हे बोळे कुणाचे आहेत? माझे एअरपॉड्स इकडे कसे आले? मला काय माहित? मी कपडे आणले धुवायला, कपड्यांवर आले असतील. काय हो सासूबाई? हा फक्त कपडे घ्यायचे ना धुवायला, एअरपॉड्स कशाला घेतले? मला काय माहित. पण आता मुळात हे तिथे ठेवायचेच का? त्याला डबी दिले ना, माझ्या डबीमध्ये ठेवायचे ना. मी नाही ठेवले हो. तुमच्या मुलांनी मला चुकून आई अगं चुकून झालंय सगळं. आता आता असू दे ना. आता कॉन्फरन्स आहे तिची. आता असू दे नाही. शिक्षा म्हणजे शिक्षा. मी काय सांगितलं होतं? ज्याची कोणाची वस्तू या कपड्यांमध्ये मिळेल त्याने आज दिवसभराची सगळी कामं करायची. आता हे बोळे हिचे आहेत म्हणजे हिने काम करायचं दिवसभराचं. मला ठाऊक नाही. पण सासूबाई माझी कॉन्फरन्स आहे ना. ती नेहमीचीच असते. सकाळपासून ऐकते मी, माझी कॉन्फरन्स आहे, माझी कॉन्फरन्स आहे. एक तर कॉन्फरन्स असते, नाहीतर पॉलिसी विकायचे असतात. दुसरं येतंय काय तुला? अगो मी पण नोकरी केलीच की लायब्ररीमध्ये इतक्या वर्ष. पण सगळं सांभाळून केलं. घर सांभाळायचे, मुलांना सांभाळायचे, सासूबाईंना सांभाळायचे, प्रवासात येता येता भाजी सुद्धा नीट करायचे. आम्ही नाही कधी असले नाटकं केली. पण तुला कुठलं काय जमणार आहे? तुला एक्सक्यूजच हवे असतात ना. तुम्ही असं म्हणताय जसं की मी कधीच घरातलं काम करत नाही. करतेस ना. माझे कोर आई अगं ऐक ना, आज नको. आज कॉन्फरन्स आहे तिची. एक मिनिट. मी करणार. मी कॉन्फरन्स पण करणार आणि घरातली सगळी कामं पण करणार. कळलं? करू दे. बघ ना रे, नाहीच होत कनेक्ट. बिघडले वाटतं. काय होतंय? वॉशिंग मशीनही बिघडलं.
आई डोंट वरी, आपलं मशीन वॉरंटीमध्ये आहे. मी कंपनीला फोन करून सांगतो कुठला तरी मेकॅनिक पाठवायला. ओके. आणि एअरपॉड्सचं काय? याला एक काम कर, हे असू दे, तू ना लॅपटॉप मधला स्पीकर वापर. ठीक आहे, करता येईल याच्यावरून पण. अरे पण तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार का कॉन्फरन्स मध्ये सगळे बोलणार? काय डिस्टर्ब होणार आहे अंकू, त्याचं नको टेन्शन घेऊ. तू बिंदास तुझी कॉन्फरन्स अटेंड कर. ओके. वा 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 वा, बायकोला किती छान समजावलंस तू, हो की नाही? आणि बायकोला सल्ला दिलास. आता मलाही सांग या कपड्यांचं काय करू, कारण अर्धवट धुतलेले आहेत, त्याचे अर्धवट वाट टाकता येणार नाहीत ना. मग याचं काय करू ते सांग, कारण मेकॅनिक येईपर्यंत मी थांबले तर काय होईल या कपड्यांचं, नाही का? आपण अगं अगं, आता हे अर्धवट कपडे धुतलेले आहेत तसेच वाट टाकणार काय तुझी बायको? त्याचा मी धन्य आहे तुझी बायको. मी बघतो. अंकू, अगं कॉन्फरन्स आहे तुझी, कपडे काय धुवत बसलीस तू आत्ता? 15 मिनिटं आहेत अजून कॉन्फरन्सला. तू एक काम कर, तू आधी पटकन लॉग इन कर. अगं सुनबाई, असं नको करूस. कामं होत राहतील. कॉन्फरन्स महत्वाची आहे ना, त्यात काही डिस्टर्बन्स नको ना. तू कामं ठेव बाजूला, कॉन्फरन्स अटेंड करा ती. बाबा अजिबात नाही, मी हे आत्ताच करणार आहे. सासूबाई मला इतकं ऐकवतात ना की मी बाहेर जायचे, बाहेरचं काम करायचे आणि घरातलं पण काम करायचे. मग आता मी पण त्यांना दाखवून देणार आहे की मी त्यांचीच सून आहे. हे अंकू, लॉग इन पासवर्ड सांग ना. 1306. मा नाही, मला मान्य आहे घरातली कामं महत्वाची आहेत, पण वहिनीची पण कॉन्फरन्स आहे ना. हे म्हणजे तिच्या हातून काम गेलं तर नुकसान होईल तिचं. असं कसं नुकसान होईल? मंत्र्यांच्या सुनेला शोभत नाही बरं का हे असं हरणं वगैरे. हा अगं पण ती कुठे हार मानते. हा फक्त 2 कामं एका वेळेला म्हणजे थोडं कठीण जाईल ना. का? करेल की. मी नव्हते का करत आयुष्यभर? आणि मी काय मुद्दाम नाही तिला सांगितलंय. तिने चूक केली, तिने शिक्षा भोगावी. हे बघ, ती माझी सून असली ना तरी माझ्यापेक्षा वरचढ नाही बरं का. तिला नाही जमणार आहे काही. हा तेच तर, तिला हे जमणार नाही एवढं कळतंय ना आई. मग एवढी शिक्षा का ना. बर, मी शिक्षा मागे घेईन, पण तिने मला आपणहून येऊन सांगावं की मला हे जमणार नाही. हो सर. नाही. अरे बापरे, अजून भाजी निवडून व्हायची, स्वयंपाक व्हायचाय. चालू दे चालू दे. सरकार, बोला. काय कमाल नाही ना सुनबाई. अजून कॉन्फरन्स सुरू व्हायची आहे. ला 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 ला. सर हा सर. सर माझ्याकडे पॉलिसी फाईल आहे, फक्त मी ती अटॅच नाही केली आहे मेलला. सॉरी, ती मी करते. हां सर, ते डिटेल्स डायरीत आहेत माझ्या. मी जरा घेऊन येते एका मिनिटात. हां काय करताय तुम्ही? अरे अरे आम्ही करतो ना, तू नको टेन्शन घेऊ. तू कर तुझं काम. अजिबात नाही. सासूबाईंनी मला चॅलेंज दिलं ना, मग मी करणार. तू माझी डायरी घेऊन ये जा. ते दे इकडे फडक. डायरी घेऊन. थँक्यू. सर सर हां सर, फेब्रुवारीच्या क्लायंट्सची लिस्ट आहे माझ्याकडे. हो, ज्यांनी इन्व्हेस्ट केले मी पाठवते. अंकू, काय रे? अगं हे काय करतेस तू? अरे अख्खं घर आवरायचं आहे. म्हटलं आपल्या खोलीपासून सुरुवात करू. किती पसार आहे बघ ना. अरे पण तुझी कॉन्फरन्स त्याचं काय? अरे मी लॅपटॉप ऑन केलाय, चालू झाल्यावर मला कळेल. ऐक देवा. अगं पण मला एक सांग, तू काम करणार आहेस का? तुझं लॅपटॉप वगैरे आवरून ठेव. अरे अंकू ऐक ना. काय? ऐक ना, ते 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 दे ना इकडे. मी 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 करतो हे सगळं. तू या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नको देऊ. तू तुझ्या कॉन्फरन्सकडे लक्ष दे. ते जास्त महत्वाचं आहे. ओके शंतनू, घरातली कामं सुद्धा महत्वाची आहेत. आता मी मान्य केली ना शिक्षा, मग मी मागे हटणार नाही. हे म्हणजे हा जो काही उत्साह आहे ना तो कमाल आहे,
पण अंकु नाही जमलं तर? सासूबाईंना जमलं ना, मग मी पण त्यांना दाखवून देईन की घरातली कामं आणि माझं प्रोफेशनल काम हे दोन्हीही मी बॅलन्स करू शकते. मी पण त्यांचीच सून आहे. नाही सर, नेटवर्क प्रॉब्लेम. हा, मी म्यूटवर ठेवते. हा सर ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मीठ आण, मीठ. बरं ओके. ती साखर आहे, मीठ हवंय. साखर. सॉरी सर, सॉरी. या, नो प्रॉब्लेम. बघा जमतंय का? मी आले, मला महत्वाचं काम आहे. चालू दे. सासूबाई, मला चांगलंच माहिती तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय, पण ठीक आहे, मी पण दाखवून देते तुम्हाला की वर्किंग वुमन सगळं कसं मॅनेज करू शकते ते. काय तू ठेव, जा, मी करते सगळं. जा. येस सर. हा ओके. बाबा, वहिनीने कॉन्फरन्सचं सगळं काम सांभाळून ही बाकीची कामं केली आहेत. शपथ दादा, एवढं तर माझा फोन पण मल्टीटास्किंग करत नाही. अरे, ज्याने कोणी हा मल्टीटास्कर फोन बनवला ना, त्यांनी बायकांपासून इन्स्पायर होऊनच बनवला असेल. हा, करेक्ट बाबा, करेक्ट बोललात एकदम. हो सर. जे आपण कॉन्फरन्स मध्ये जे बोलू ना, ते सगळं आपण इम्प्लिमेंट करू. हो. काय दर संडेला करायचंय? करू शकतो की, काहीच हरकत नाही. हो जमेल ना, का नाही जमणार? आता जमलंच की. एक मिनिट सर. हो करूया सर, करूया. चालेल. ओके, बाय. शंतनू, मस्त झाली कॉन्फरन्स आज. अरे वा, नाईस, कॉंग्रॅट्स. आणि सासूबाई, मी सगळं काम करायचं ठरलं होतं ना. हा, मग जेवण पण मीच वाढणार. ओके. वा, हे तरी देऊ ना. या या. मस्त मस्त. म्हणजे कोशिंबीर भाजी असं आहे सगळं. आहे, सगळं आहे. थँक्यू वहिनी. वेलकम. वा, छान झालेला आहे स्वयंपाक, अप्रतिम. काय असं काय बघतेस माझ्याकडे? हे बघ, तुझी शिक्षा पूर्ण झाली ना आता. तुझ्याकडून चूक झाली म्हणून तुला शिक्षा दिली ना. पण आता तू जे काही केलंय त्याचं कौतुकही करायला हवं ना. अप्रतिम झालेला आहे स्वयंपाक. रॉनी, तू काय म्हणालास रे? मल्टीटास्किंग. हो ना. अरे, प्रत्येक स्त्री मल्टीटास्किंगच असते, म्हणून तर तिला अष्टभुजा म्हणतात. देवीचं प्रतीक आहे ती. आणि सुनबाई, तू हे सिद्ध करून दाखवलंयस की तू मल्टीटास्किंग आहेस, त्यामुळे तुला बक्षीस द्यायलाच हवं ना. सासूबाई, तुम्ही कौतुक करताय ना, हेच खूप आहे. आता बक्षीस म्हणून काय अजून शिक्षा देणार आहात का मला? आता तू अशी आगाऊपणे वागलीस ना तर नक्कीच देईन ना. रॉनी, घे. टन-टन. बघा बघा.
थँक्यू सो मच. इट्स ओके. हा, पण एक लक्षात ठेवायचा, हे एअरपॉड्स तुला काम करण्यासाठीच दिलेले आहेत आणि ह्याने कॉन्फरन्सच अटेंड करायचीस. हो. नाही नाही, काम करता करता गप्पा मारण्यासाठी दिलेले नाही. पण मी कामाच्या वेळेला गप्पा मारतच नाही. हो, खरं तर ना तू गप्पा मारता मारता काम करत असतेस. ओ, म्हणजे मी दोन्ही एकत्र करते असं तुमचं म्हणणं आहे ना? म्हणजे मी मल्टीटास्कर आहे की नाही? थँक्यू सासूबाई. फोटो 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 पटकन पटकन. मला गिफ्ट मिळालं, तुला नाही. टुक टुक.